एपिलेप्सी मुफ्त शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-25-2247 पर। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील लेंडेझरी ग्रामपंचायत सरपंच व सचिव स्वतःच्या मनमर्जीने वाटेल त्या ठिकाणी अतिरिक्त खर्च करून ग्रामपंचायतीला लुटत असल्याचा आरोप लावण्यात आला होता। याविषयी सरपंच यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आणि काम नियमाप्रमाणे झाले असल्याचे ते म्हणाले। तुमसर तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या लेंडेझरी गावात 70% आदिवासी नागरिक वास्तव्य करीत आहेत। 15 वित्त आयोग अंतर्गत गावातील 2 बोरवेल्स जवळ 4x4 चे 2 खड्डे तयार केले। यासाठी फक्त 10,000 रुपये खर्च येतो। या 2 खड्ड्यांकरिता 50,000 रुपयांचे निधी खर्च केला आहे, असा आरोप नागरिकांनी केला होता। सरपंच व ग्रामसेवक यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले व सर्व कामे नियमानुसार केले असल्याचे देखील ते म्हणाले। ग्रामपंचायत लेंडेझरी येथील मी सरपंच 28/2/2024 ला जो न्यूजच्या माध्यमातून आमच्यावर जो खोटा आरोप लावलेला गेला आहे, त्या न्यूजमध्ये असे सांगितले गेले आहे की सरपंच आणि सचिव हे करतात पैशाची लूट। सरपंच सचिव हे कोणत्याही प्रकारची लूट करत नाही। सरपंच व सचिव मानहानी करण्याच्या प्रयत्न असून सदर कामे गावात 15व्या वित्त आयोगाचे कामे ही गावाच्या विकासासाठी केली जाते। 50,000ची रक्कम ही अंदाजपत्रक तरतूद असून संबंधित सोस खड्ड्याचे बांधकाम शाखा अभियंता यांच्या देखरेखीखाली हे पूर्ण करण्यात आले आहे। अंदाजपत्रक नुसारच काम करण्यात आलेले आहे। यामध्ये सरपंच व सचिव यांनी कोणत्याही प्रकारची लूट केली नाही। सोस खड्ड्याचे नियोजन बनवताना मासिक सभेमध्ये सगळ्या सदस्य बॉडीमध्ये तय केली जाते। सोस खड्ड्याची रक्कम ही 50,000 ही रक्कम अंदाजपत्रक यांच्यामध्ये तरतूद केली गेली आहे। खोट्या आरोपाबद्दल ज्यांनी आमच्यावर खोटा आरोप केला त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्यात काही हरकत नाही। सरपंच आणि सचिव हे यांनी कोणत्याही प्रकारची लूट केली नाही। ज्यांनी आमच्यावर हा असा खोटा आरोप केलेला आहे त्यांनी आमच्याकडे लेखी अर्ज सुद्धा सादर केलेला होता। हा बघा अर्ज, हा अर्ज 8/12/2023 ला आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सादर झालेला होता। म्हणूनच आम्ही आमच्या नियोजनामध्ये जे सोस खड्डे होते तर त्यांच्याच या पत्राच्या माध्यमातून आम्ही त्यांना सोस खड्डा बनवून दिलेले आहे आणि आज आम्हीच सरपंचांनी सोस खड्डा बनवून दिले आहे। पण त्याच ज्यांनी आमच्याकडे पत्र आणून दिलेलं आहे त्यांनीच आज न्यूजच्या माध्यमातून आमच्यावर जो खोटा आरोप केलेला आहे, तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की ज्यांनी आमच्यावर खोटा आरोप केलेला आहे त्यांच्यावर मानहानीचा दावा टाकण्यात यावा। एवढीच माझी शासनाला विनंती आहे। नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो। मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत। रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे। रुग्णाची मोफत EEG होणार आहे।
त्याच्यानंतर मोफत औषधोपचार उपचार होणार आहे. रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.